आपण कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल ओतून घेऊ। तेल तापले, तेलामध्ये मी उभा कापून लसूण घेतलाय, मोठ्या मोठ्या 4-5 पाकळ्या घेतल्यात। तर आपण लसूण परतून घेऊ। आपला लसूण परतून झालाय, त्यामध्ये आपण कांदे टाकणार आहे। इथे मी 6 ते 7 कांदे मोठे मोठे कापून घेतलेत आडवे। या पद्धतीने आपण मोठा कापून घेतलाय आणि एकदम पातळ स्लाइस केले, म्हणजे पटकन शिजला जातो। त्याचा कांदा आपल्याला पूर्णपणे मऊ करायचा आहे, खाताना कच्चा नाही लागला पाहिजे पद्धतीने शिजून घ्यायचं आपल्याला। त्याला जरा बराच वेळ लागेल, शिजला तर मग तुम्हाला दाखवते। बघा आपण छान सुट्टा झाला आपला कांदा, इथे कलर पण बदलला। कधी आपण बघा आंब्याचा रस करतो किंवा मग खीर बनवतो, खीर चपाती खातो, आंब्याचा रस चपाती पुरी खातो, पण त्याबरोबर तिखट काहीतरी पाहिजे असतं आपल्याला खायला। त्यावेळी तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा, खूप छान लागते आणि अगदी 2-3 दिवस टिकते। किंवा भाजीला नसेल तरी पटकन होणारी चटणी। पूर्वी आमच्याकडे लापशी केली नाही की लापशीबरोबर ही चटणी असायची आणि पटकन होते, खूप वेळ असा लागत नाही तिला। उन्हाळ्यात कधी कधी आपण दह्यावर दही चपाती किंवा ताक भाकर अशी खातो, त्याच्यासोबत पण ही चटणी छान लागते। इथं कांदा छान आपला शिजलाय, अगदी मऊसूत झालाय। आता आपण त्यात मिरची टाकून घेऊया। त्यासाठी मी असं कांद्याच्या मध्ये छोटासा खड्डा करते, खड्ड्यात आपल्याला तेल ओतायचे थोडंसं, आणि त्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते। तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट टाका आणि त्याच्याबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर टाका, आणि त्याने कलर छान येतो। तुम्ही कमी तिखट खात असाल तर नुसतं काश्मीरी मिरचीमध्ये करा, त्याची चव खूप छान लागते। काश्मीरी मिरचीची जी चव येते याला कांद्याच्या चटणीला खूप सुंदर लागते, नक्की एकदा करून बघा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सगळं। काश्मीरी मिरचीने कलर छान येतो, जर तुम्ही तिखटवाली मिरची टाकतील तर कलर थोडासा डले होणार। मग 2 एकसाथ टाका तुम्ही जास्त तिखट खात असाल तर। मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता पूर्ण। यामध्ये जिरं कोथिंबीर नाही टाकायची, आपण फक्त कांद्याची चटणी केली आहे त्यामुळे मग ती जिऱ्याचा वेगळा वास येतो आणि कोथिंबीरची वेगळी चव लागते। फक्त कांद्याची चटणी अशी करून खाऊन बघा, त्याच्यात काही नाही, तेल, कांदा, थोडासा लसूण आणि मिरची, बस, चवीनुसार मीठ। इथं आपली चटणी तयार झाली, बघा किती सुंदर कलर पण आलाय आणि किती सुंदर झाली। काही नाही याच्यात टाकलं आपण दुसरं तरी पण चवीला अप्रतिम लागते। भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर पण खा। चला, इथं आपली चटणी तयार झाली। आवडली तर कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।